काय मॅगी सोबत चाय कोण पितं निशान? चाय तू बनव चाय. बनवते थांब, एवढं खावतं ते मग बनवते चाय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज पण मी सुट्टी घेतली आहे. सकाळ सकाळ माझं डोकं दुखत होतं. मी निशानला बोलले, निशान यार मला लय डोकं दुखतंय, मी काय करू? मस्त आहे. तर मग निशांत बोलला की अदिती एक काम कर, झोप. म्हणजे असा नवरा पाहिजे, नाही करे त्यांना मन झोप. तो असा नाही बोलत दीदी उठ जा का मला जा जा जा. हा पण अजून मला फक्त एकच कोणीतरी असं बोललं पाहिजे होतं फक्त सकाळी की झोप नको जाऊ. मी लगेच हा नाही जात, लगेच झोपून गेली. रेडी वगैरे होत होती आणि नंतर निशानला बोलली, निशान डोकं लय दुखते, नाही जमत आहे, नाही जात आज, बरं नाही वाटत आहे. निशान लगेच नको जाऊ. निशान तुम्हाला इग्नोर करतोय. आता व्लॉग चालू होता म्हणून, नाही तर तो ना फॅन पण नाही लावलाय. आणि आम्ही आज आम्ही नाश्ता म्हणजे असं सकाळचा ब्रेकफास्ट आणि लंच नाही करत, एक सांगते ब्रांच करतोय डायरेक्ट. पण आता तुला करायला लागणार आहे काहीतरी. हा ते तर नाही, मी माझी खाते, माझ्याकडे हाय, तू खा. जात आहे का? तिकट आहे. देखो तो कौन बोल रहा है. तोंड धुने जा तू दो. आता आम्ही नेटफ्लिक्स वर काहीतरी बघणार आहे दोघं, मग आमचा ब्लॉग चालू करू नंतर. आणि आता आमचं झालंय नाश्ता करून दोघांचं, पण निशांतला अजून पण चाय हवाय. निशांतचं असं आहे की त्याला सकाळ सकाळ चाय पाहिजेनच असतो, आणि माझं असं आहे की मला चाय नाही भेटला तरी मला काय फरक नाही पडत. मला चाय एवढा आवडत नाही, कधी कधी आवडतो पण असं नाही की मला पाहिजेच. पण निशांतचं कसं आहे, त्याला पाहिजेच चाय, है ना? पाहिजेच ना तुला चाय? आता मला जबरदस्ती उठवतोय, मी बसली आहे शांतीने. असं पण नाही की त्याचं पोट नाही भरलंय, मी त्याला काही दिलं नाही खायला, पण तरी पण त्याला चाय पाहिजेनच आहे. आता उठून चाय बनवते त्याला, मी पण चाय पिते थोडासा, आणि मग आम्ही लेटच काहीतरी बघू, 4-5 वाजताच काहीतरी खाऊ आता डायरेक्ट, है ना निशांत? का नाही, हे निशांतनी बोललंय, मी नाही बोलले. नाही तर लोक कोणी ए यार, असं नाही की मी माझ्या इंस्टावरती कमेंट्स नाही वाचत, आणि मी बघते उलट, आणि मी लाईक पण करते, कमेंट पण करते, प्लस स्टोरी रिप्लाय पण करते जर कोणी मला मेन्शन केलं असेल तर. कारण मला असं बघून चांगलं वाटतं खूप की मला कोणतरी मेन्शन करतंय. खूप थोडे लोक आहेत, पण मला ते बघून खूप चांगलं वाटतं. आमच्या दोघांचे व्हिडिओज असे व्लॉगमधनं थोडे क्लिप्स घेणार आणि मग एडिट करणार आणि मग ते इंस्टावरती रील्सवर पोस्ट करणार, मस्त वाटतं बघायला. जा उठ, चाय बनव, अदरक वाली चाय बनाना भैया. ज्यादा समझ रहा है तुमको, तुमरे को एक अदरक वाली चाय, तुमरे को ज्यादा समझ रहा है. दुधाची, म्यूट फक्त दुधाची, पाणी नको टाकू. म्यूट, हा फक्त दुधाची. बिस्किट कोण आणणार? माझा ब्लॅक वाला तर माझा ब्लॅकच आहे ना. मला ब्लॅक पाहिजे, माझा ब्लॅक. प्लीज जा आंघोळ कर. बघू जरा इकडे असेल ना. ब्लॅक जास्त चांगला वाटतं. शिवानी माझा ब्लॅक, मी मगाशी पहिलाच बोललो.
खेळायचं नाहीच आहे, तुला हो म्हणायचंय. हे किती बिस्किट आणते बघा. खरंच तो आधी तर जा बसू नको, जा लवकर जा. कसं पकडू आता मी? प्लीज लास्ट खरंच तो जास्त चांगला वाटतोय. आणि आता किती वाजले? 3 वाजलेत आणि लाईट गेली. मी मस्त TV वरती बघत होती आणि लाईटच गेली आहे. आणि निशांत दाखवते काय करतोय. निशांत ना खरं खूप जास्त सपोर्टिव्ह झालाय आता, खूप जास्त. आणि आज तर भाई मला एवढं भारी वाटत होतं ना. लाईट आली. वाव निशांत, तू किती लकी आहेस बघ माझ्यासाठी. खूप जास्त सपोर्टिव्ह झालाय, खूप जास्त विचार करतो माझा आता हा. थोडी सर्व भांडी घासली पुन्हा सर्व. आता हे काय, हे असंच काय ठेवला झाला. मग हे घालून का, गरम किती झाले, काढते. आम्ही हा मूवी बघतोय. प्लस थोडीशी काय भांडणं झाली, निशांतने लगेच हेच ऑर्डर केलं. आणि आता वाजले आहेत, किती वाजलेत? 8 वाजायला आलेत आणि आम्ही अजून झोपलोच आहे. आणि उद्या मला कामाला जायचंच आहे काही पण करून. आणि आता चाय बनवते आम्ही. निशांतला चाय लागतोच, आत्ता पण त्याला पाहिजेनच आहे. आम्ही झोपलेलो, आम्ही काकण ही मूवी बघत होतो आणि मी एवढी रडली आहे, धडा धडा धडा. आमचे 2 काप. हा बघा कसा झोपलाय. निशांत उठेल का आता तू जरा? का म्हणून नाही उठेल? चाय बनतोय, तू उठून बसशील? उठून बसशील का? उठ निशांत, 8 वाजले. उठ ना निशांत. बघ तू ऐक. मी उठलोय, तू उठलाय काय? मीच उठलोय. कुठे उठलाय? ए पागल, मी उठून उभी आहे. उठ आता, चल उठून बस. उठून बस. तुला झोपून असं बघून मग मला वैताग येतोय अजून. उठ 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 निशांत, उठ ना. चुक चुक नको करूस ना, अजिबात चुक चुक नको करू. त्या मोबाईल मधनं पण बाहेर यायचं. बरं झालं आली नाही, आता माझा चाय उतू गेला असता पूर्ण. धडपडतच असते. बिस्किट दे, बिस्किट. अरे वाजव ना. नको घेऊ, कट कर, पण काढू वाटलं. वाव, हे मस्त काय. किती वाजला? मला ना निशांतने ह्याच्यावर वाजवलेलं नाही समजत की कोणतं गाणं आहे. मला नाही त्या ओळखायला जमत. आता किती वाजलेत? 10:30 वाजलेत. थोडी घडी पुढे आहे म्हणून
10:30 वाजले आता आणि मी बनवते खिचडी, कारण निशांत गेलाय बाहेर आपल्या फ्रेंड्सला भेटायला. मी घरी एकटी आहे, मला समजत नाही मी काय करू, आणि मला तरी खूप टोचत होतं म्हणून मी काढून ठेवलं. आणि मी निशांतसाठी खिचडी बनवते, कारण त्याला खिचडी खायची होती एकदम पातळ. त्याला आवडतं डाळ भात असं, म्हणजे भाताचं त्याला जास्त आवडतं. कांदा आणि सर्व. अजूनपर्यंत निशांत आला नाही आणि मला एवढा राग येतो ना, जसं तो आला ना त्याच्या हे नाही गालावर असं देणार आहे. कधी होईन शिट्टी. खिचडी लावली आहे फक्त, आणि याला कॉल केला मी 15 मिनिट पहिला, तर बोलला येतोय, अजून आला नाही, अजून नाही आलाय. मला लय राग येतोय. असं जसं आला ना तो पहिला एक दिन अशी चपाट त्याच्यात खोबड्यावर. म्हणून मी हा मूवी बघत बसली आहे की ऍटलिस्ट माझा टाइमपास होईल. एक तास सकाळपासून आहे असं. भांडणानंतर चालू आहे आमचं जीवन. तोंड बघा उगच. पप्पाचा फोन आला म्हणून. काय पप्पा काय बोलले? चुप बस. अरे तिने बनवली आहे खिचडी चांगली मस्त. सांगू नको सांगू नको नको थोडस सांग. थोडंसं चांगलं मध्ये ती इंटच झाली. थोडं नको नको नंतर नंतर. आता जेव. थोडस सांग. थोडस नको पोटात नाही राहणार. नको नको जेव ते जेव. निघणारच माझ्या पोटात. जेव तर. पप्पा बोलतात तुम्ही बेबी प्लॅन करा. एकदम असं इमोशनल होऊन, आणि त्यांचा आवाज ऐकून मला एवढं रडायला आलं. आता पण येतोय. असं नको देऊ. बघू पण नाही. मी पप्पाला बोलली नाही, पण आता पप्पा ऐकतच नाही. पप्पाचं मन ठेवायला आता हा तर बोलली आहे मी, पण आम्हाला वाटत तर नाही आम्ही एवढ्या लोक काय बेबी वगैरे प्लॅन करणार आहे. जोरात बोल जरा. एवढं जोरात नाही बोलायचं आहे मला. फ्रेंड्स रात्री आम्ही व्लॉग हेच नाही केला. हा ना, रात्री आम्ही व्लॉग एंडच नाही केला. आम्ही आलो, आम्ही जेवलो. चल टाइम बघ. आपण कुठे बाहेर गेलोच नाही ना निशांत पहिली बात तर. नाही, आम्ही जेवण झालं आमचं आणि आम्ही डायरेक्ट मग झोपून गेलो, कारण मला लवकर जायचं होतं कामाला. पण आज मी 1 वाजता एक इथेच वाजलेत. आता मी 2 वाजता कामावर पोहोचणार आहे, आणि मी मॅमला बोलली मी 1 वाजता येते, कारण मी एवढे दिवस सुट्टी घेतली होती आणि आज पण नाहीच जाणार होती. पण मॅम बोलली यायला. जा लवकर. निशांतने चाय बनवला सकाळी, आणि तो चाय एवढा घाण होता. शी, खूप घाण. तू हलवतोय काय? अँगल फिक्स कर ना एकच. आणि तो चाय त्याने एवढा गोड बनवलेला की तो माझ्या घशाच्या खाली उतरत पण नव्हता. म्हणजे सिरियसली एवढा घाण चाय. शी, रोज तो चाय पिला तर एखाद्याला डायबिटीज होईल. बनवायचा मग तो. आणि मला पाणी दिलं का मला ट्रेनमध्ये चक्कर येते. पण आता गर्दी नसेल ट्रेनमध्ये तर चक्कर येणार नाही. आणि आज सर्व पसारा जाणार आहे, तर मला कमेंट नाही करायचं. मी सॉरी आहे. चल खोल. हे ना, हे खोलताना ना भीती वाटते भाई. हात बीत आला तर. आणि हेच पडलेलं माझं, तर निशांतने शोधला आणि मला लावलं. आता चल, तर हा मला सोडेन विरार स्टेशनला. मग विरार स्टेशनवरनं मी, नाही तर निशांत मला नाला सोपारा स्टेशनला सोड. नाही, हा मला येडी समजतो की मी जाऊच नाही शकत नाला सोपाऱ्यावरनं. पण ह्याची थिंकिंग आहे. पण मी पोचू शकते नाला सोपाऱ्यावरनं, पण मी जाऊ शकते ट्रेन शोधून की
कोणती ट्रेन कुठे जाते. पण ह्याला असं की मी नालासोपारा स्टेशनला जाईन तर मी हरवून जाईन तिकडे. ह्याच्या कानात हे एअरपॉड्स असतातच असतात. तुम्ही लोकांनी पहिल्या व्लॉग्समध्ये पण बघितलं असेल, असतातच ह्याच्या कानात. की भाई एवढ्या दिवसानंतर 3 दिवसानंतर मी रेडी झाली आहे. जरा चांगलं वाटतंय स्वतःला बघायला. लवकर लाव की पटकन. झालं. ओ कचरा. ऊन किती आहे, किती ऊन आहे निशान. मरून नाही मी आहे त्याच्यात. मी हा जॅकेट घातला. कामावर तर AC मध्ये असते म्हणून मला काही वाटत नाही. पण काय बोलतो, आपल्या बाजूला राहतो तो होता. May I have your attention, please? जेवायला बघू, माहित नाही. हा येडपट. घर आलं मग दुकानात थांबव, खाली दूध घ्यायचंय. आता आम्ही घरी आलो आणि डाळ भात बनवला मी. आम्ही आता डाळ भात खातोय. मी निशान बिर्याणी आणत होता बाहेरून, पण मी बोलली नको डाळ भात बनवते मी लगेच जाऊन घरी. तर लगेच डाळ भात बनवला. बघतोय तिकडून. ह्यांनी शर्ट नाही घातलंय, गरम होतं म्हणून मी त्याला घेणार नाहीये. बिर्याणी आणत होता बाहेरून. मी म्हणजे नको आणू, मी बनवते ना जेवण.